आता नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. नेते येतील, आश्वासन देतील, पण सामान्यांनी आपला मत विचार करून देण्याचा या ठिकाणी खरंच गरज आहे. आणि मनसे अध्यक्ष बाबरजी, आपण मनसे अध्यक्ष म्हणून येत्या महानगरपालिकेला कसे सामोरं जाणार आहात आणि नागरिकाचे काय प्रश्न घेऊन सामोरं जाणार आहात? खरं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 3.5 वर्षानंतर होत आहेत. 3.5 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये संपूर्ण कोणी नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन राजे आणि प्रशासनाला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केलेले आहेत आणि संपूर्ण शहराचा खेळखंडोबा झालेला आहे. खरं तर 3.5 वर्षानंतर या निवडणुका होतात. निवडणुकीला सामोरं जात असताना शहरमधलं तर तुम्हाला वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, परत नदी सुधार प्रकल्प चा विषय आहे, 24/7ची फसलेली योजना आहे. असे एक ना अनेक प्रकल्प आहेत जे म्हणजे महानगरपालिकेतून अडचणीचे आहेत. ते प्रश्न घेऊन आम्ही महानगरपालिकेत पुणे शहरात लोकांसमोर जाणार आहोत. त्याचबरोबर कोंढवा भागामध्ये पाहिलं तर कोंढवा भागामध्ये गेल्या मागच्या 5 वर्षात जे जे प्रकल्प मी हातात घेतले ते प्रकल्प मी निवडणूक 2022ला ज्यावेळेस आमचा टर्म संपली त्यावेळेस सगळे प्रकल्प मी पूर्ण केले. खरं तर एक विरोधी पक्षातला नगरसेवक म्हणल्याच्यानंतर खूप तुटपुंज आम्हाला बजेट असतं, पण त्यामध्ये पण कोंढव्याचा जास्तीत जास्त विकास म्हणजे तुम्ही लुलागरचा फ्लायओव्हर पाहिला, फायर ब्रिगेडचं स्टेशन पाहिलं, ई लर्निंगची शाळा पाहिली, पाण्याच्या टाक्या बघितल्या, परत तुम्हाला लग्नासाठी हॉल बघितले, डायलिसिस सेंटर आहेत, दवाखाने आहेत. असे एक ना अनेक प्रकल्प कोंढव्या भागात खरं तर मी माझ्या माध्यमातून उभे केलेले आहेत आणि ते पूर्ण झालेत आणि आत्ता सुरू आहेत. म्हणजे असे जे जे प्रकल्प आपल्या कोंढव्यात आणले पाहिजे ते मी भविष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न माझा असेल. त्याचबरोबर वाहतुकीच्या कोंडीवर आपल्याला कायमस्वरूपीचं काय करता येईल. पाण्याच्या प्रश्नावर तुम्हाला वडगाव शेरीहून वडगाव पंपावरून कसं पाणी घेता येईल जेणेकरून आपल्या शिवनेनगरची टाकी असेल, इंद्रायणी मॉलची टाकी असेल, त्या टाक्यांना पाणी कसं येईल त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. कचऱ्याचा प्रश्न कसं लोक स्वच्छता सेवकांना कचरा देतील त्यासाठीचा प्रश्न आहे. असे एक ना अनेक प्रश्न घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला तो सामोरे जाणार आहोत. खरं तर कोंढवेकरांनी म्हणजे त्यामध्ये सर्व समाजाची लोक आहेत, त्यात हिंदू असो मुस्लिम असो सर्व समाजाला समावेश असं काम मी साईनाथ बाबर म्हणून कोंढव्या भागात केलेलं आहे. म्हणजे दफनभूमी असू द्या किंवा हिंदू समाजाचं एखादं धार्मिक स्थळ असू द्या, त्या ठिकाणी जी जी कामं केली पाहिजे ती कामं मी माझ्या माध्यमातून कोंढवेकरांच्या समोर ठेवलेली.